दापोलीत दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. दापोली येथील साकळोली गावात दोन कारचा समोरासमोर अपघात झालेला असून हा अपघात काल 12 डिसेंबरला दुपारी 12:30च्या सुमारास झाला. निसर्ग नर्सरीजवळ हा अपघात झालेला असून एक व्यक्ती जखमी झालेला आहे तर दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं. फिर्यादी सुरेश संतोष कदम वय 27 राहणार आपटी मधलीवाडी हा इको गाडीमध्ये बसून आपटी ते गावतळे हा मार्ग पार करत होता. गाडीचा चालक नितीन दत्ताराम रांगळे वय 38 राहणार भोरगर होता. समोरून येणाऱ्या होंडा कारनं आर्यन गणेश निकम वय 21 राहणार जुईनगर नवी मुंबई हा चालवत होता. फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीनं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगामध्ये कार चालवली आणि इको गाडीला जोराची धडक दिली आणि यामुळं दोन कारचा हा अपघात झालाय. धडकेमुळे इको गाडीतील प्रवासी आणि सोबतच होंडा कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. अपघात झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांची गर्दी पाहायला मिळाली आणि जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दापोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 कलम 281, 125 अ आणि मोटार वाहन कायदा 1988 कलम 184 अंतर्गत कारवाई सुरू केली. दापोली पोलीस अधिक तपास करतायत. सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली. इंगवले बोलते बाळा इंगवले का नाही का एका अपघात झाला होता का आपल्या पाहुण्यांचा दापोलीला